नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील RT अंतर्गत आपल्या पाल्याचं ज्या पालकांनी फॉर्म भरलेला आहे तर अशा सर्वच पालकांचं आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांची प्रतीक्षा संपलेली आहे. नुकतीच महाराष्ट्र शासनाचं जे शिक्षण विभाग आहे तर यांच्या अंतर्गत जी RT प्रोसेस आहे तर ती आता प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या की साधारणतः जी RT प्रोसेस आहे म्हणजे जी आकडेवारी काढावी लागते ती शिक्षण विभागामार्फत RTची जी आकडेवारी टेबल चार्ट आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही देखील लाईव्ह प्रक्षेपण हे RTचं सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालं होतं ते देखील पाहिलं असेल. तर आता सगळ्यांनाच उत्कंठा आहे की RT अंतर्गतची लॉटरी किंवा आम्ही ज्या शाळा दिलेल्या आहेत तर यापैकी कोणत्या शाळेमध्ये पाल्याचा लक्षात घ्या सिलेक्शन झालेलं आहे. तर याचीच अपडेटची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांना लागलेली आहे. अनेक पालकांचा प्रश्न होता की लॉटरी लागल्यानंतर जे 11 तारखेला जे 11 वाजता प्रक्षेपण झालेलं आहे त्याच्यानंतर लगेचच पालकांना लॉटरी म्हणजे शाळा कळतील का. तर मी सांगू इच्छितो की मागील काही व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की थोडी प्रतीक्षा करा, कारण का जी आकडेवारी ठरलेली आहे ती सॉफ्टवेअरवरती अपलोड केली जाते. प्रत्येक शाळानुसार ती लिस्ट आहे तर या आकडेवारीनुसार तयार केल्या जातात. त्यामुळे साधारणतः आज दिवसभरामध्ये ही लॉटरी प्रसिद्ध होणार नाही आहे. तर यासाठी 1 ते 2 दिवसांचा कालावधी लागतो. तर लॉटरी लागल्यानंतर आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तर लगेचच लॉटरी चेक करायची नाही आहे. साधारणतः 1 ते 2 दिवसांचा म्हणजे आजचा पूर्ण दिवस उद्याचा पूर्ण दिवस किंवा देखील या लॉटरीसाठी लागू शकतो. साधारणतः ही लॉटरी ज्यावेळी प्रसिद्ध होते दुपारच्या नंतर ही लॉटरी प्रसिद्ध होते आणि लॉटरी प्रसिद्ध झाल्यानंतर एक वेटिंग लिस्ट आणि एक निवड यादी अशा 2 याद्या प्रसिद्ध केल्या जातात. आपण सांगितलं होतं की 3 प्रकारे पालकांना ही लॉटरी पाहता येते. एक म्हणजे पोर्टलवरती याद्या निवड याद्या आहेत आणि वेटिंग लिस्ट याच्या माध्यमातून तुम्ही याद्या पाहू शकता. ॲप्लिकेशन स्टेटस आहे तो आत्ता पाहू नका, अजून कुठलीही शाळा सिलेक्ट झाली नाही आहे अशा प्रकारचा स्टेटस आत्ता येत आहे. परंतु अजून लॉटरीची प्रोसेस झाली नसल्यामुळे हा टॅब ॲक्टिवेट झालेला नाही आहे. आणि तिसरी म्हणजेच पालकांना मेसेज देखील या संदर्भातला येतो. जर तुमच्या पाल्याचं सिलेक्शन झालं तर पालकांना तसा टेक्स्ट मेसेज रात्री उशिरापर्यंत येत असतो. त्यामुळे आज पालकांना कोणत्याही प्रकारची शाळा कळणार नाही आहे. आजचा दिवस प्रतीक्षा करायची आहे. लॉटरीची प्रोसेस झालेली आहे. पुढील 2 दिवसांमध्ये सॉफ्टवेअरवरती अपडेट केलं जाईल आणि शाळांच्या याद्या पुढील 2 दिवसांमध्येच प्रसिद्ध केल्या जातील. या संदर्भात आपण माहिती देतच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांपर्यंत नक्की शेअर करा. थोडीशीच प्रतीक्षा करायची आहे. लवकरच लॉटरीच्या याद्या प्रत्येक शाळांनुसार पात्र याद्या आणि त्याचबरोबर वेटिंग लिस्ट आहेत त्या दोन्ही याद्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.